this. नमस्कार, मी आहे शर्वरी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. सो समर चालू झालेला आहे आणि इथे समरमध्ये लोक खूप ॲक्टिव्हिटीज करतात, स्पेशली हाईक, ट्रेल्स वगैरे. तर मी आली आहे आज एका पॉप्युलर हाईकवर कॅनडामध्ये, आय मीन ब्रिटिश कोलंबियामध्ये. सो तुम्हाला तीच आज दाखवते मी. तर चला सुरू करूया आजची आपली हाईक. तर आपण आलो आहोत आता फर्स्ट लेकवर आणि जसं तुम्ही मागे बघत असत ही फर्स्ट लेक आहे. सो बेसिकली तुम्हाला वरती तिथे ग्लेशियर आहे, स्नो आहे माउंटेनवरती, तो मेल्ट होतो आणि 3 वेगवेगळे लेक्स आहेत ते फॉर्म होतं. सो जी फर्स्ट लेक आहे ती एकदम टॉपवर आहे माउंटेनच्या आणि सेकंड लेक आहे ती थोडी मध्ये आहे फर्स्ट आणि सेकंडच्या, अँड दिस इज द फर्स्ट वन. तर आता जरा तुम्हाला दिसत असेल पाणी खूप क्लिअर आहे, कारण ग्लेशियरचं वॉटर आहे. तर त्यामुळे इट्स प्रिटी नाईस आणि चिल्ड आहे. तर आता हळूहळू आम्ही वर चढणार आहे, तर बघू आता कसं आहे. सो ॲज यू कॅन सी वरती स्नो अजून आहे. तर आम्हाला वॉर्निंग दिलेली आहे की ट्रेलवर चालताना मध्ये मध्ये स्नो असणार आहे, मेल्ट झालेला. सो फॉर्म सॉर्ट ऑफ लाईक ब्लॅक आईज मे बी असू शकतं आणि ट्री पण पडलेले आहेत काय काय जागी. नॉट सो रिस्की, बट वॉर्निंग दिलेली आम्हाला जो बाहेर सिक्युरिटी पर्सन होता. सो आता बघू. फर्स्ट लेक होती, फर्स्ट लेक डन. आता नाव लेट्स हेड टुवर्ड्स द सेकंड वन विच इज आय डोंट नो किती लांब आहे. सो बघू, चला. सो लोक इथे आपापल्या असं पोरांना घेऊन पण येतात. हे तरी मोठे आहेत किड्स, पण युजली म्हणजे असे छोटे छोटे बेबीज असतात ना, अ इयर ओल्ड किंवा 2 years ओल्ड, तर त्यांना पण घेऊन येतात. ते असे मागे बांधतात पाठीला किंवा पुढे आणि घेऊन चालतात. सो लिटरली असं डोंगर ते लोक चढतात आपल्या बेबीजना घेऊन. सो व्हेरी ॲडव्हेंचरस, म्हणजे ती लोक आहेत थोडी ॲडव्हेंचरस आणि फॉर सम रिझन मजा पण येते. आय थिंक आपल्या इंडियामध्ये असं काही कल्चर नाही आहे. तर मी तर एनकरेज करीन की असे जात जा ट्रेलवर आणि मजा येते. ओके, सो लेट्स कीप वॉकिंग. तुम्हाला आजूबाजूला दाखवते मी काय आहे. सो आपण आता जास्त नाही चाललं आहे, फक्त 700 मीटर्स चाललेलो आहे. पण वरती डोंगरावर चढत असल्यामुळे पूर्ण असं धाप लागली आता. आणि आसपास तुम्ही बघत असाल, तुम्हाला वाटेल काय रानातनं वगैरे चालले आहे. रान नाही आहे, बट विंटर्समुळे आणि स्नोमुळे सगळे झाडाची पानं आहेत ती गळून पडलेली आहेत. सो तुम्हाला दिसत असेल की सगळं ड्राय झालेलं आहे. पण आता स्प्रिंग चालू होत आहे, आय मीन टेक्निकली झालेलं आहे, बट माउंटन्सवर स्नो असल्यामुळे ते थोडं, हे बघ झाडाची पानं तर हळूहळू येत आहेत. तर व्ह्यू व्हॅली काइंड ऑफ व्ह्यू आहे पूर्ण आणि मजा तर येते. खूप टाईम नंतर हाईक करतोय, तर त्यामुळे जरा धाप लागते. बट ॲज यू कॅन सी सो ब्युटिफुल. चालतो आहे आम्ही, पण स्नो तर आहे मध्ये मध्ये. तर आम्हाला असं स्नोच्या अशा पाथमधनं जातो आहे, थोडं स्लिपरी असणार आहे. सो जरासं केअरफुल आम्हाला पाय ठेवावे लागतात.
आजी आजोबा लोक पण असे हाईकवर येतात. आणि ही जी हाईक आहे ती वन ऑफ द डिफिकल्ट वन आहे. सो हॅलो मॉर्निंग. ते असं आहे की चालताना वगैरे हाईकला अशी लोक दिसली की त्यांना हाय हॅलो करायचं. सो बघा, बघू आपल्याला हातात घेता येतंय का. चिता वन मोर. अरे उनके ऊपर अटैक करेंगे क्या. तर हे तुम्हाला ऑरेंज मार्क दिसत आहेत. सो दॅट्स द इंडिकेशन की आपण राईट पाथवर चाललेलो आहे. इन अ वे डायरेक्शनसाठी असतात की सेफ आहे का चालायला, आणि मार्किंग असतात ट्रेल्सवर. सो आपल्याला दिसलं म्हणजे आपण बरोबर चाललो आहोत. आणि जसं बघतात रस्त्यामध्ये स्नो आहे. चढताना इट्स नॉट अ प्रॉब्लेम, उतरताना थोडं रिस्क आहे. आपण आलो आहोत सेकंड लेक. ही सेकंड लेक आहे. तुम्ही बघू शकता की अजून स्नो आहे. तुम्ही बघू शकता आईस आहे, क्लिअर आहे. पण जरा आता चिल झालेलं आहे वेदर. बट नॉट बॅड, आपल्याला चांगलं वाटतं आहे. स्पेशली इथं चालू राहिल्यानंतर इतकं असा ब्युटिफुल व्ह्यू बघायला तर. चला आता थोडंसं रेस्ट करू सेकंड लेकच्या इथे. तुम्हाला आसपासचा व्ह्यू दाखवते सेकंड लेकचा. अँड मग आपण जायचं आहे थर्ड लेकवरती. सो लेट्स गो. सेकंड लेकवरती बघू शकता मी मागे स्टिल आयसी थिन लेअर तुम्हाला दिसत असेल. आणि वरती आल्यामुळे शेड आहे, क्लाउडी आहे, तर नो सन, तर त्यामुळे अजून थंड वाटते आणि विंडी. तर सन लाईट कमी असल्यामुळे यू कॅन सी की बर्फ अजून खूप आहे. आणि थर्ड वरती जो ग्लेशियर आहे तो मेल्ट होऊन थर्ड लेक फॉर्म होते. अँड देन ते खाली येतात आणि सेकंड लेक फॉर्म होते. तर तुम्हाला ते this तर खूप बर्फाचं असणार आहे. पाय डिप करायचा होता पण मे बी नेक्स्ट लेकवरती लेट्स सी कसं पॉसिबल होतं आहे की नाही. पण तोपर्यंत एन्जॉय करा. जरा जरा पाऊस पडतो आहे. सो आय हॅव टू कट द व्हिडिओ हिअर. पुढे तुम्हाला ओके. सो थर्ड लेक जी की तुम्ही बघितली आहे. आता आम्ही चाललो आहोत वर, म्हणजे सॉरी सेकंड लेक. मिस्टेक. सो सेकंड लेक अगेन तुम्हाला दिसतं तर थोडं ग्रीनिश वाटतं. बट जेव्हा पण समरमध्ये येतो तर टर्कवाश कलरची असते लेक. सो इट लुक्स इवन प्रिटी. मी 2-3 वर्ष आधी आलेली, सो त्याचं मी व्हिडिओ किंवा फोटो टाकते आता. सो प्रिटी आहे की नाही. आता आम्ही चाललो आहे थर्ड लेकसाठी आणि पाऊस पडतो आहे. मध्ये मध्ये थोडे असे गारी टाईप आहेत. बट आय थिंक एनर्जी इज स्टिल हाय. लकी आज एंट्री फी असते इथे या ट्रेलवर, पण आम्ही फ्रीमध्ये आलो आहे बिकॉज टेक्निकली अजून चालू नाही झाल्यात या ट्रेलचा ॲक्सेस. थोडंसं गार झालेलं आहे टू बी ऑनेस्ट, बट आय थिंक इट्स फाईन. थोडं एन्थुझियाझम असला पाहिजे की नाही. सो आपण आलो आहोत व्हेरी क्लोज टू थर्ड लेक आणि ऑलरेडी ग्लेशियर वॉटर दिसतं आहे. हे असे गव्हर्मेंटचे असे वेगवेगळे पूल आणि ट्रेलच्यामध्ये
रस्त्याचा बंदोबस्त करते. आता हे ॲटलिस्ट जरा बरे आहेत, पण असे रफ पॅचेस जे दिसतात तुम्हाला, सो मोस्टली हे असेच असतात रस्ते. आणि ह्याच्यामधनं चालून आपल्याला पाथ फाईन करावी लागते. मराठीमध्ये ह्याला आबड धोबड रस्ता म्हणतो, म्हणजे काय धड नाही रस्ता. सो तसंच असतं जेव्हा आपण ट्रेलवर किंवा ट्रेकिंगसाठी जातो तेव्हा नॉट नेसेसरी रस्ता मेंटेन्ड असेल, पण लोक करतात ते एन्जॉय मोस्टली बिकॉज एंड व्ह्यू असतो तो जरा चांगला असतो. आणि असं चढल्यानंतर जरा एक्सरसाइज वर्कआउट होऊन जातं. आता आम्ही पूर्ण असं डोंगर चढून आलेलो आहे. मे चालू आहे, मेचा सीझन आहे आणि टेक्निकली स्प्रिंग तर चालू झालेलं आहे इथे. पण मग अशी जसं सांगितलं की सनलाईटच नाही आहे बघा. आपण एवढ्या वरती आलो की सनचे रेज इतके नसतात. लुक ॲट दिस. टेक्निकली हा झरणा काइंड ऑफ असं आहे, बट फ्रोझन. डोंगरावर बर्फ तसाच आहे. तो बेसिकली ही थर्ड लेक आहे आणि हे बर्फ जे आहे ना ते मेल्ट होतं आणि ती लेक फॉर्म होते आणि ते तसंच पुढे जात सेकंड लेक जी आपण बघितली ती सेकंड लेक होते. ते सेकंड लेकच परत खाली जाऊन ती फर्स्ट लेक बनते. तर असं हे नॅचरली फॉर्म्ड लेक्स आहेत. इंडियामध्ये स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी लोक जातात जेव्हा मॉन्सून सीझन असतो तेव्हा खूप सारे ट्रेकिंग चालू होतात. पण इथे तर समरमध्येच चालू होतं आणि जसं आता समर जवळ येते तर तसंच लोक निघाले. नॉट नेसेसरी समर बट इवन विंटर्समध्ये पण येतात लोक कॅम्पिंगसाठी अँड इवन अदरवाईज. बट आपण आहोत इंडियन्स तर इतक्या थंडीत जमत नाही. बट मे बी वन डे विल ट्राय टू डू द ब्लॉग. बट तोपर्यंत लुक एट दिस अमेझिंग प्रिटी. जस्ट जवळच पोचलो आहे आपण लेकच्या आता आणि तुम्हाला फायनल व्ह्यू दिसणार आहे. तर आर यू एक्सायटेड? मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला आत्ताचपर्यंतचा व्लॉग कसा वाटला आहे. आपला थोडा वेगळा एक्सपिरियन्सवाला व्लॉग आहे हा. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. Until then, enjoy!